आता बघूयात राजकीय रक्षाबंधनाच्या टॉप 9 बातम्या। लहान मुलींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन हा सण साजरा। ब्रह्माकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली। लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली आहे। भाजपकडून मुलुंडमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन। राज ठाकरेंच्या मोठ्या बहीण जयवंती देशपांडे आणि मित्र नयन शहांच्या पत्नी हेतल शहांनी त्यांना राखी बांधली। रक्षाबंधन साजरा करताना राज ठाकरेंकडून यावेळी हास्य विनोद। उद्धव ठाकरे यांच्याकडून रक्षाबंधन साजरा, तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। राज्यातील सर्वात सुसंस्कृत माणसाला आज राखी बांधल्याची अंधारेंची प्रतिक्रिया। मुंबईत मुंडे परिवाराकडून सुद्धा रक्षाबंधन हा सण साजरा। परंपरेप्रमाणे पहिली राखी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना बांधली। रामटेकच्या आठवणींना धनंजय मुंडेंकडून उजाळा। डोंबिवलीमध्ये भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना रक्षाबंधनानिमित्त अनेकांनी राख्या बांधल्या। शेकडो महिलांनी रवींद्र चव्हाण यांना राख्या बांधल्या। पियुष गोयल यांच्याकडून दिल्लीतील वाणिज्य भवनात शाळेमध्ये रक्षाबंधन सण साजरा। विविध शाळेतील विद्यार्थिनी गोयल यांना राख्या बांधण्यासाठी आल्या होत्या। आमदार नाना पटोलेंना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी बहिणींनी राख्या बांधल्या। दरम्यान नाना पटोले यांच्या कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्यांनी पटोलेंना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला। आमदार सुरेश धस यांचा आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा, तर साडी अल्पोपहार देऊन महिलांचा सन्मान। जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरेश धस यांच्याकडून जननायक बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन।